102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत जागतिक कावीळ दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती शेंडे यांची प्रज्ञा निळकरी यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो, 28 जुलै हा दिवस हेपॅटायटिस दिवस म्हणून भारतभर साजरा होतो. त्या दिवसाच्या निमित्ताने हेपॅटायटिस बीचा या आजाराविषयी जनसामान्यांमध्ये कशी जागृती व्हावी या उद्देशाने आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत यवतमाळ येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर सुखदेव राठोड सर, जिल्हा शल्यचिकित्सक यवतमाळ, आणि डॉक्टर स्वाती शेंडे पाटील, मेडिकल ऑफिसर, नॅशनल व्हायरल हेपॅटायटिस कंट्रोल प्रोग्राम यवतमाळ आपल्यासोबत आहेत. तेव्हा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या आजाराविषयी सविस्तर माहिती. या चर्चेपूर्वी वर्ल्ड हेपॅटायटिस डे, जागतिक कावीळ दिन, हा दरवर्षी 28 जुलैला साजरा करण्यात येतो. हा दिवस डॉक्टर ब्लूमबर्ग यांच्या वाढदिवशी साजरा केला जातो. यांनी हेपॅटायटिस बी व्हायरसचा शोध लावला आणि त्यावर लस सुद्धा तयार केली आहे. श्रोते हो, या चर्चेपूर्वी आपण डॉक्टर सुखदेव राठोड आणि डॉक्टर स्वाती शेंडे पाटील, नमस्कार सर. तुम्हा दोघांचेही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार, थँक्यू सर. पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की हेपॅटायटिस हा दिवस का साजरा केला जातो आणि हेपॅटायटिस म्हणजे काय? हेपॅटायटिस म्हणजे लिव्हरला जे इन्फेक्शन होते त्याला हेपॅटायटिस म्हणतो आणि हा दिवस 28 जुलै या दिवशी साजरा केला जातो. याचं कारण असं आहे की डॉक्टर ब्लूमबर्ग यांनी या आजाराचा शोध लावला आणि त्यावर लससुद्धा तयार केली आणि त्याची तपासणीचं सुद्धा टेस्ट जी आहे ती सुद्धा त्यांनी याचा शोध लावला. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा 28 जुलै या दिवशी जागतिक कावीळ दिन म्हणून साजरा केला जातो. स्वाती मॅडम, मला सांगा की हेपॅटायटिस हा जागतिक प्रश्न आणि समस्या आहे का? आहे तर ती किती तीव्र स्वरूपाची आहे आणि भारतात याचं किती गंभीर स्वरूप आहे? मॅडम, हिपॅटायटिस हा म्हणजे याचं तीव्र स्वरूप किती आहे हे आता आपल्याला आकडेवारीवरून लक्षातच येईल. तर जगभरामध्ये संपूर्ण 304 दशलक्ष लोकं हे क्रोनिक हिपॅटायटिसच्या इन्फेक्शनसोबत जगतात आहेत आणि दरवर्षी 2.2 दशलक्ष रुग्ण नाविन्याने तयार होतात. म्हणजे इतक्या लोकांना त्याची लागण दरवर्षी होते. जर आपण पर डे विचार केला तर 6,000 केसेस पर डे इतकी या रोगाची लागण होत असते. म्हणजे इतका हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे आणि त्यामुळे 3,500 पर डे मृत्यू हे फक्त हिपॅटायटिसमुळे होतात. म्हणजे जगभरात वर्षभरात कॅल्क्युलेट केले तर 1.3 दशलक्ष अशी ही आकडेवारी आहे. आणि WHO नुसार या केसेस, रायझिंग केसेसमध्ये सध्या सेकंड रँक हा भारताचा आहे, पहिला चायनाचा आणि दुसरा भारताचा. तर म्हणून ही समस्या भारतात पण फार गंभीर स्वरूपाची आहे हे आपल्याला लक्षात येईलच. तर श्रोते हो, हिपॅटायटिस आपण हे नाव जरी ऐकून असाल तरी कावीळ मुख्य नावाने आपण या आजाराला ओळखतो. तर हिपॅटायटिसची प्रामुख्याने कारणं आणि लक्षणं काय आहेत सर? हेपॅटायटिस याचे प्रकारमध्ये 7 प्रकार येतात जवळपास. A-B, हेपॅटायटिस A-B-C-D आणि E. आणि ह्याचं प्रामुख्याने म्हणजे A आणि E जे आहे ते दूषित अन्न व पाण्यातून पसरतो. हेपॅटायटिस B आणि C जे आहे तर ते दूषित रक्त संक्रमण, कॉन्टॅमिनेटेड निडल्स अँड सिरिंजेस आणि असुरक्षित लैंगिक संबंध, आणि काही लोकांमध्ये टॅटू करणे, गोंदविणे, आणि काही नवजात बालकामध्ये आईपासून तो त्यांना पसरू शकतो. आता टॅटू गोंदणे हा फार प्रचलित एक तरुणांमध्ये दिसून येतो. तेव्हा हेपॅटायटिसची लागण अशा लोकांना होऊ शकते आणि दूषित निडल यामुळे सुद्धा ही लागण होते. या रोगाचं निदान कसं केलं जातं आणि यावर काय उपचार आहेत? स्वाती मॅडमकडून आपण जाणून घेऊया. तर रोगाच्या निदानामध्ये पहिला टप्पा येतो त्याच्या लक्षणांचा. तीव्र थकवा असणे, भूक न लागणे, त्वचा व डोळे पिवळसर असणे, मळमळ, उलट्या, ताप अशी सुरुवातीला लक्षणं असतात. आणि आजार जर खूप गंभीर स्वरूपाचा असेल तर त्यामध्ये रक्ताच्या उलट्या होणे, त्यानंतर पोट फुगणे, पोटात पाणी जमा होणे, पायावर सूज येणे अशी ही त्याची लक्षणे आहे. अशी लक्षणे आपल्याला दिसली तर आपण त्वरित डॉक्टरांना भेटलं पाहिजे आणि मग डॉक्टर सांगतील त्या गरजेनुसार ब्लड टेस्ट
लिव्हर फंक्शन टेस्ट, त्यानंतर अल्ट्रासाऊंड ॲब्डोमेन, लिव्हर बायोप्सी आणि व्हायरल लोड. म्हणजे बी आणि सी जर पॉझिटिव्ह आलं तर त्याचं आपण व्हायरल लोड पाठवतो. तर ह्या सगळ्या टेस्ट करणं आवश्यक आहे. म्हणजे ए आणि ई हे आपल्या सामान्य सौम्य स्वरूपाचा आजार आहे आणि त्यामध्ये आराम करणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी आणि योग्य आहार घेणं आवश्यक आहे. पण बी आणि सी हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे, बी, सी आणि डी. तर त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टर सांगतील ते सगळं. आणि त्या आजारांवरती अँटीव्हायरल्स पण मेडिसिन, महागड्या औषधं असतात ते अँटीव्हायरल्स, जसं आम्ही टॅबलेट टेनोफोवीर, एंटाकावीर, आणि हिपॅटायटिस सी साठी सोफुस्बुवीर, वेल्पॅटॅसेवीर, त्यानंतर डॅक्लेटॅसेवीर, असे रिबाविरीन, अशा सगळ्या औषधं उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाचा जरी आजार असेल तरी आपल्याकडे सगळी औषधं त्यावरती उपलब्ध आहेत. आणि ग्रामीण भागात यासाठी काही सोयी सुविधा आहेत का केलेल्या? आपण जर कावीळ झाला किंवा तो गंभीर स्वरूपाचा झाला तर ग्रामीण भागात आपण काय कार्य करता याविषयी? हो, ग्रामीण भागामध्ये आता हा जो गव्हर्नमेंटनी प्रोग्राम सुरू केला आहे, नॅशनल व्हायरल हिपॅटायटिस कंट्रोल प्रोग्राम, म्हणजे या प्रोग्रामचा उद्देशच तो आहे की आपण इवन प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा रुरल हॉस्पिटल पण जिथे आहे तिथे सुद्धा या प्रोग्राम अंतर्गत आम्ही लस किंवा नवजात शिशू हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह मदर असेल तर त्या बाळाला 48 तासाच्या आत आपल्याला एक HBIG नावाचं महागडं इंजेक्शन द्यावं लागतं. तर आम्ही ते इंजेक्शन इवन PHC लेव्हल आणि RH लेव्हलला सुद्धा अवेलेबल करून दिलंय या प्रोग्राम अंतर्गत. अच्छा. याचं जे स्क्रीनिंग म्हणतो आपण, HBsAg पॉझिटिव्ह टेस्ट आणि हिपॅटायटिस सी ची स्क्रीनिंग टेस्ट, ती सुद्धा ग्रामीण लेव्हलवरती अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला अशी काही लक्षणं असेल तर ग्रामीण लेव्हलवरती सुद्धा ते लोक तिथल्या उपलब्ध सेंटरवर गेले तर ही टेस्ट तिथे पण होते, मोफत केली जाते. कारण ते महालॅबशी टायअप असल्याने ही टेस्ट करणं तिथे सुद्धा पॉसिबल आहे. मग गर्भवती स्त्रियांसाठी पण ही सोय आहे का? म्हणजे आपण गर्भवती स्त्री तर एक महत्वाचा म्हणजे घटक आहे या प्रोग्राम अंतर्गत, की गर्भवती स्त्री जर हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असेल तर तिच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातं. म्हणजे तिला टर्शरी केअर सेंटरलाच रेफर केलं जातं. अच्छा. की जेणेकरून पुढे डिलेव्हरीच्या वेळी बाळाला व्यवस्थित इंजेक्शन्स अवेलेबल व्हावे. आणि गर्भवती स्त्रीचं पॉझिटिव्ह आल्या आम्ही व्हायरल लोड जे आहे ते म्हणजे त्यावरती वॉच ठेवतो की तिचं व्हायरल लोड वाढतंय का, आणि वाढत असेल तर मग जेव्हा तिला 6व्या महिन्यानंतर ह्याची औषधं देणं पॉसिबल असतात तेव्हा ती सुद्धा दिली जातात. बरं, असा अनुभव आहे का की गर्भवती स्त्रीला कावीळ नाही झाला आहे पण लहान बाळाला जन्मतः कावीळ झाला आहे, असा काही अनुभव तुमच्या दिसण्यात आहे का? जर गर्भवती स्त्रीचा हिपॅटायटिस बी होणे हा एक वेगळा प्रकार आहे आणि आवश्यक नाही की तिला कावीळ असेल तर बाळाला कावीळ होईलच. आणि आपण लहान बाळांमध्ये हा जो कावीळ बघतो हा अतिशय वेगळा आहे. तो तर आम्ही त्याला फिजिओलॉजिकल एक्झॅजरेटेड जॉन्डिस असं म्हणतो. तर तो एक वेगळा प्रकार झाला. म्हणजे त्याचा आणि हा हिपॅटायटिस बी किंवा सी नी पॉझिटिव्ह मदर असेल त्याचा आणि ह्याचा संबंध नाही. या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा प्रतिबंध म्हणून काय उपाययोजना आहेत सरांकडून जाणून घेऊया. यामध्ये प्रतिबंधात्मक उपायामध्ये महत्त्वाचं म्हणजे लसीकरण करून घेणं खूप गरजेचं आहे. हेपॅटायटिस बी व्हॅक्सिनेशन, जन्मानंतर जे बालक जन्मतात त्यांच्यावर लसीकरण करून घेणं, आणि त्याचसोबत हाय रिस्क ग्रुप जे आहेत त्याच्यामध्ये आणि हेल्थ वर्कर्स जे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा लसीकरण करून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये दुसरं अजून सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणं. त्याच्यामध्ये दुसरं तुमचं दुसऱ्याचे वापरलेले ब्रश, रेझर, निडल्स ते वापरायला नाही पाहिजे. आणि सोबत तसंच डायरेक्ट ब्लडची कॉन्टॅक्ट येऊ न देणं किंवा दुसऱ्याच्या बॉडी फ्लुइड्सची बी कॉन्टॅक्ट टाळावा शक्यतो. आणि शारीरिक स्वच्छता ठेवावी. आणि दुसरं त्यामध्ये हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह जर असेल तर ते आता मॅडमनं सांगितल्याप्रमाणे शिशूला सुद्धा आपण हेपॅटायटिस बी IG इंजेक्शन देतो. ते जे की 48 तासाच्या आत जर दिलं तर त्याचा उपयोग होतो आणि ते बाळ त्यापासून प्रिव्हेंट होतं. तर हे त्याच्यावर महत्त्वाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण उपाययोजना करतो. साधारण सामान्य लोकांना कावीळ म्हणजे
डोळे बघून डोळे पिवळे आहेत का, किंवा नख पिवळे आहेत का, किंवा पांढरा आहे का, पांढरा कावीळ लक्षात येत नाही असं म्हणतात. तर मग हे एक साधारण लक्षण काय आहे, किंवा हा कावीळ आहे, हा आपल्याला घरी सामान्य नजरेला पण लक्षात येईल असं काय लक्षण आहे? आता ना मॅडम कसं झालंय की पेशंटला जर फीवर असेल आणि पेशंट आला डॉक्टरांकडे आणि त्याला थोडा पण थकवा आहे, तर हिपॅटायटिस म्हणजे HIV, HBsAg आणि हिपॅटायटिस C HHH म्हणतो आम्ही, ह्याची तपासणी करून घेतल्या जाते तिथे. म्हणजे अगदी अर्ली स्टेजेसवरती सुद्धा जर हा आजार असेल तर तो लवकर डिटेक्ट करून, म्हणजे अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्या आजाराला खूप गंभीर स्वरूप न होऊ देता अर्ली स्टेजेसवर कॅच करणे, असा सगळा आजार आहे. आणि हिपॅटायटिस B आहे ना, हा खूप खूप गंभीर झाल्यानंतरच पेशंटला लक्षात येतं. पण अगोदर जर असं काही किरकोळ जरी लक्षणं असतील की थकवा येत आहे, ताप येतोय, 1 महिना झाला, अगदी बारीक ताप राहतोय अंगात, खाण्याची इच्छा होत नाही, तर हे सगळे, आणि मळमळ वाटतंय, तर असं काही असलं तर डॉक्टरांना कन्सल्ट करून, जर या आजाराची, म्हणजे डॉक्टर तर तितके अवेअर आहेत की ते करून घेतील, तर या आजाराची तपासणी केली तर तो लगेच, म्हणजे अर्ली स्टेजेसवर सुद्धा डायग्नोज होऊ शकतो. आपल्या यवतमाळमध्ये सरकारने यासाठी काही सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत का? हो, 2019 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी हा नॅशनल व्हायरल हिपॅटायटिस कंट्रोल प्रोग्राम, हा प्रामुख्याने हिपॅटायटिसचं जे डेथचं बर्डन आहे हे कमी करायसाठी हा प्रोग्राम लॉन्च करण्यात आला होता. पण तेव्हा जागतिक महामारी कोविडमुळे हा प्रोग्राम थोडा डिले झाला आणि 2021-22 नंतर व्यवस्थितपणे या प्रोग्रामची अंमलबजावणी करण्यात आली. तर हा प्रोग्राम श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे OPD सुरू आहे या प्रोग्राम अंतर्गत. आणि या प्रोग्राम अंतर्गत इथे व्हायरल लोड, म्हणजे पेशंट हिपॅटायटिस B किंवा C पॉझिटिव्ह आला, B आणि C हा गंभीर स्वरूपाचा आहे, म्हणून गव्हर्नमेंटचं लक्ष मेनली त्याकडे आहे की डेथ व्हायला नको, कारण B हा आजार खूप दिवस शरीरात राहिला तर त्यामुळे लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर असं होऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी मेनली फोकस त्यावरती करत आहोत. आणि ह्या अंतर्गत B आणि Cचं व्हायरल लोड महागडी तपासणी आहे, ती या प्रोग्राम अंतर्गत मोफत केल्या जाते. श्री वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात ह्याची स्वतंत्र OPD आहे. आणि ते डायग्नोज झाल्यानंतर मग जी औषधं लागतात अँटीव्हायरल्स, जे नावं सांगितलेत मी तुम्हाला, टेनोफोविर, एंटाकाविर, ही सुद्धा औषधं अत्यंत महागडी आहेत, पण ती सुद्धा या आजारावरती अवेलेबल आहेत इथे. आणि प्रश्न राहिला, जर पॉझिटिव्ह मदर असेल तर नवजात शिशूला जे आपण HBIG इंजेक्शन देतो ते सुद्धा मोफत दिलं जातं. पण या आजाराचं निदान करताना किंवा जनजागृती करताना पेशंटला तुम्हाला ट्रीटमेंट देताना कोणत्या अडचणी येतात? हो, तर हे तर नक्कीच सांगायला आवडेल मला. म्हणजे मला वाटत होतं की हा प्रश्न तुम्ही मला विचारावा. तर असं होतं की आता मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही तपासण्या केल्या हिपॅटायटिस B आणि Cच्या. तर हिपॅटायटिस Bच्या आम्ही जवळपास स्क्रीनिंग 1 लाखाच्या वर झालं आपलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये, आणि Cचं 92,000 तर त्यातले 600च्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह आले. पण 600च्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह येऊन पण, आणि आम्ही त्याचे कॉन्टॅक्ट नंबर घेतो त्यांचे आणि त्यांना की आमच्याकडे या, तुम्ही व्हायरल लोड करून घ्या, पण पेशंट टर्नच होत नाही. त्यांना कुठेतरी सोशल स्टिग्मा वाटतो हा. आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज काय आहे की जसं HIV लोक सोशल स्टिग्मा समजतात, तसं HBsAg पॉझिटिव्ह म्हणजे मी आता एकदा पॉझिटिव्ह झालो म्हणजे लोक काहीतरी माझ्याकडे संशयित नजरेने बघतील, म्हणून पेशंट तो टर्न आउटच होत नाही. आणि एकदा टर्न आउट झाला की फॉलोअपला येत नाही. जेव्हा आजार गंभीर स्वरूपाचा होऊन जातो की त्याचं पोट फुगलं, सिरोसिस झालाय, पोटात पाणी जमा झालंय, तेव्हा तो पेशंट मग अगदी सिरियस कंडिशन मध्ये असा तिकडे येतो. म्हणून मला नक्कीच सगळ्यांना सांगायला आवडेल की हा सोशल स्टिग्मा बाजूला करून, म्हणजे हिपॅटायटिस डे सेलिब्रेशनचं मेन सेलिब्रेशनच त्यासाठी आहे की जागरूकता सगळी लोकांमध्ये व्हावी. आणि ज्यांना ज्यांना सांगितलंय त्यांच्या डॉक्टरांनी की जा भेट द्या,
तर ते सगळं त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजे आणि आमच्या इथे सेंटरला येऊन व्हिजिट द्यायला पाहिजे आणि स्वतःच्या हेल्थकडे, प्रकृतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग ह्या आजारावरती कंट्रोल आला की कितीही वर्ष हा कंट्रोलमध्ये राहू शकतो, हा गंभीर स्वरूपाचा होणार नाही. आणि भारतात समूळ नष्ट करण्यासाठीच आपण हे काम करतो आहे. हिपॅटायटिस सी 2030च्या आत समूळपणे नष्ट झालं पाहिजे, हे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक गोल आहे. अच्छा, तर सरांना मी विचारू इच्छिते की सर, यावर्षीचं वर्ल्ड हिपॅटायटिस डे म्हणजे जागतिक कावीळ दिनाची संकल्पना काय आहे, त्याचं घोषवाक्य काय आहे? प्रत्येक वर्षी एक काहीतरी संकल्पना घेऊन आपण या कार्याला लागत असतो आणि भारतभर ती संकल्पना घेऊनच आपण हे कार्यक्रम राबवतो. तर यावर्षी वर्ल्ड हिपॅटायटिस डेची संकल्पना काय आहे आणि जाता जाता तुम्ही श्रोत्यांना याविषयी काय सांगाल? यावर्षीचं घोषवाक्य हे आहे की लेट्स ब्रेक इट डाऊन, म्हणजे हेपॅटायटिसचा नायनाट करूया. ह्याची जी चेन आहे ती ब्रेक करून यामध्ये योग्य वेळी निदान, योग्य वेळी उपचार आणि पब्लिक अवेअरनेस हे सर्वांना करून, सर्वांना जनजागृती करून यामध्ये कमीत कमी रुग्ण कसे पुढे चलून आजारी पडतील त्यासाठी अर्ली डिटेक्शन आणि त्याचं उपचार हे करणं महत्त्वाचं आहे आणि पब्लिक अवेअरनेस तर हेच करणं सर्वांसाठी आवश्यक आहे. तर श्रोते हो, वर्ल्ड हिपॅटायटिस डे म्हणजे जागतिक कावीळ दिनाची ही संकल्पना आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल. आपल्याला ही चेन कायमची ब्रेक करायची आहे आणि हा जागतिक कावीळ दिवस याच अनुषंगाने साजरा करायचा आहे की प्रत्येकामध्ये ही जनजागृती निर्माण व्हावी आणि भारतातून हा रोग समूळ नष्ट व्हावा. तर श्रोते हो, या पावसाळा ऋतूमध्ये अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यांची लक्षणे ओळखून योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपण तो बरा करावा. डॉक्टर सुखदेव राठोड सर आणि डॉक्टर स्वाती शेंडे मॅडम, हिपॅटायटिस दिवसानिमित्त आपण सविस्तर अशी योग्य माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी तुमचे धन्यवाद मानते. नमस्कार. आत्ताच आपण जागतिक कावीळ दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती शेंडे यांची प्रज्ञा निळकरी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.